नमस्ते, मी स्नेहल हरपणकर. एसपी9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. हातकणंगले रोडवरील वडगाव हायस्कूल परिसरात रविवारी रात्री सुमारे 11:45 सुमारास जोरदार वाऱ्यामुळे मोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. घटनेची माहिती मिळताच नगरसेवक शिवाजीराव आवळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. वडगाव पोलीस, वडगाव नगर परिषदेचे अग्निशमन दल, महावितरणचे कर्मचारी तसेच जेसीबीच्या सहाय्याने तातडीने झाड हटवण्यात आले. त्यामुळे वाहतूक लवकरच सुरळीत करण्यात यश आले. या घटनेत दुचाकीवरून प्रवास करणारे 2 जण जखमी झाल्याची माहिती असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती मिळालेली नाही. आपत्कालीन परिस्थितीत तत्परतेने प्रतिसाद देत मदत कार्य करणारे वडगाव पोलीस, अग्निशमन दल, महावितरण कर्मचारी तसेच इतर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्याचे नगरसेवक शिवाजीराव आवळे यांनी कौतुक करत त्यांचे आभार मानले. सामाजिक बांधिलकी जपत हॅपी मेडिकल थेरपी सेंटर कोल्हापूर यांच्या वतीने आदर्श विद्या मंदिर नागदेववाडी येथे गरजू विद्यार्थ्यांना वही व पेन वाटपाचा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. शिक्षणासाठी आवश्यक शैक्षणिक साहित्यांची गरज ओळखून विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी अनेक विद्यार्थ्यांना वह्या व पेनचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाला हॅपी मेडिकल थेरपी सेंटरचे सेंट्रल ओनर शुभम तुपे यांच्यासह हॅपी मेडिकल परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी शिक्षण हे समाजाच्या प्रगतीचे प्रभावी माध्यम असून सामाजिक उपक्रमांमध्ये प्रत्येकाने सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले. हॅपी मेडिकल थेरपी सेंटर आरोग्य सेवेबाबतच शिक्षण, आरोग्य व समाज हितासाठी विविध उपक्रम सातत्याने राबवत असून भविष्यातही अशा उपक्रमांचा विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणारे शिक्षक, हॅपी मेडिकल परिवारातील सदस्य, मान्यवर आणि उपस्थितांचे संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले. केएमटीच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी जाहीर केलेले आत्महत्या आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले आहे. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. भाजप नगरसेवक विजय खाडे यांच्या मध्यस्थीनंतर प्रशासन आणि कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याने आंदोलन तात्पुरते मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. रोजंदारी कर्मचाऱ्यांनी अनेक दिवसांपासून आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पाठपुरावा सुरू ठेवला होता. मात्र त्यावर अपेक्षित निर्णय होत नसल्याने आत्महत्या आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर नगरसेवक विजय खाडे यांनी पुढाकार घेत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. बैठकीदरम्यान कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आल्याने कर्मचाऱ्यांनी आत्महत्या आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. यावेळी विजय खाडे यांनी कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. कर्मचारी प्रतिनिधींनीही आंदोलनाचा निर्णय मागे घेत असला तरी प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची वेळेत अंमलबजावणी नाही झाली तर पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात येईल असा इशारा दिला. या घडामोडीनंतर केएमटी रोजंदारी कर्मचाऱ्यांमध्ये दिलासा व्यक्त करण्यात येत असून प्रश्नावर लवकरात लवकर कायमस्वरूपी तोडगा निघावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रतीक रंजन मुनगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली फिलिपिन्स मधील सिटी गव्हर्नमेंट ऑफ बलांगाच्या कर्मचाऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावरील एकदिवसीय सघन व प्रत्यक्ष प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश शासकीय कर्मचाऱ्यांना आधुनिक AI तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून प्रशासकीय कामकाज अधिक कार्यक्षम, नाविन्यपूर्ण आणि नागरिकाभिमुख बनवण्यास सक्षम करणे हा होता. या प्रशासनामध्ये सहभागी कर्मचाऱ्यांना विविध AI साधनांचा दैनंदिन कार्यालयीन कामकाजात वापर, उत्पादकता वाढवणे, दस्तऐवज निर्मिती, माहितीचे विश्लेषण, वेळेची बचत तसेच सार्वजनिक सेवा अधिक प्रभावीपणे देण्यासाठी AIचा उपयोग कसा करता येईल याचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षण पूर्णपणे हँड्स ऑन
स्वरूपाचे असल्याने प्रत्येक सहभागीला AI साधने प्रत्यक्ष वापरण्याची संधी मिळावी, यामुळे शासकीय कामकाजात तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावी वापर करण्याबाबत कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढवला. प्रतीक रंजन मुनगेकर यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता ही केवळ भविष्यातील नव्हे तर आजच्या प्रशासनाचीही गरज असल्याचे सांगत AIचा जबाबदारीने व परिणामकारक वापर केल्यास शासकीय सेवांमध्ये पारदर्शकता, गती आणि गुणवत्तेत मोठी वाढ होऊ शकते असे मत व्यक्त केले. या प्रशिक्षणामुळे बलांगा शहर प्रशासनाच्या डिजिटल परिवर्तनाच्या आणि स्मार्ट गव्हर्नन्सच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांना अधिक बळ मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. राजापेठ पोलिसांनी तत्पर तपास करून तब्बल 25 लाख रुपये किमतीचे सुमारे 140 ते 150 ग्रॅम सोने शोधून काढत ते मूळ मालकाकडे सुपूर्द केले. तर पाहूया त्याची सविस्तर बातमी. साईनगर येथील गजानन वर्दे हे पत्नीच्या उपचारासाठी हैदराबादला गेले होते. उपचारादरम्यान पत्नीचे निधन झाल्यानंतर अमरावतीला परतल्यावर त्यांच्या गाडीत ठेवलेले दागिने आणि महत्त्वाची कागदपत्रे असलेली लाल रंगाची बॅग हरवल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी त्यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीची गांभीर्याने दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली DB पथकाने हैदराबाद, अलिदाबाद आणि मार्गावरील विविध ठिकाणातील 30 ते 40 CCTV फुटेजची तपासणी केली. अथक प्रयत्नांनंतर आदिलाबाद जवळील जनता रेस्टॉरंट परिसरातून संबंधित बॅग, त्यातील 25 लाखांचे सोने आणि उपचाराशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षितपणे हस्तगत करण्यात आली. त्यानंतर सर्व मुद्देमाल फिर्यादी गजानन वर्दे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली राजापेठ पोलीस व DB पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. महाराष्ट्र राज्य महिला आयोग व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थी, महिला व शिक्षकांमध्ये सायबर सुरक्षिततेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी डिजिटल इम्युनिटी सायबर सुरक्षितता पथदर्शी उपक्रमाचा शुभारंभ आज राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे करण्यात आला. तर पाहूया त्याची सविस्तर बातमी. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या ऑनलाईन उपस्थितीत आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत या उपक्रमाचे उद्घाटन झाले. मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, सायबर जनजागृती आणि डिजिटल साक्षरता ही आजच्या काळाची गरज आहे. महिला व मुलींसाठी सायबर सुरक्षेचे उपाय प्रभावीपणे पोहोचवणाऱ्या या विशेष पथदर्शी कार्यक्रमासाठी कोल्हापूर जिल्ह्याची निवड झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. आयोग, कायदे मंडळ आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून डिजिटल साक्षरता अभियान यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त करत त्यांनी प्रशिक्षण मोहीम अधिक संवादात्मक करण्याचे आणि सहभागींचे प्रश्न, अनुभव व अडचणी लक्षात घेऊन उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जास्मिन, जिल्हा पोलीस प्रमुख निलोत्पल, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या सचिव श्रीमती नंदिनी आवडे, उपसचिव पद्मश्री बनाडे, सहसंचालक शिक्षण कमलादेवी आवटे यांच्यासह प्रशिक्षणार्थी, शिक्षक, सायबर पोलीस, महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते. खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापुरातील हा पथदर्शी उपक्रम राज्यासाठी आदर्श ठरेल असा विश्वास व्यक्त केला. माध्यमिक शाळांमध्ये आठवड्यातून 1 तास डिजिटल सुरक्षेसाठी राखीव ठेवावा, तसेच या मोहिमेत स्वयंसेवी संस्थांचाही सहभाग वाढवावा असे त्यांनी सुचवले. जिल्हा पोलीस प्रमुख निलोत्पल यांनी नव्या तंत्रज्ञानाचा वापर नकारात्मक कारणांसाठी न करता सकारात्मक आणि जबाबदारीने करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने झाली. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या सचिव श्रीमती नंदिनी आवडे यांनी प्रास्ताविक केले. कोल्हापुरातून सुरू होणारा हा पथदर्शी उपक्रम पुढील काळात राज्यभर टप्प्याटप्प्याने राबवण्यात येणार आहे. इंटरनेट, सोशल मीडिया आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा वाढता वापर लक्षात घेता ऑनलाईन फसवणूक, फिशिंग, OTP फसवणूक, सायबर छळ, सोशल मीडिया गैरवापर आणि इतर सायबर गुन्ह्यांविषयी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमात सुरक्षित डिजिटल व्यवहार, सोशल मीडियाचा जबाबदार वापर,
डिजिटल गोपनीयता, सायबर कायदे, तक्रार निवारण यंत्रणा, इंटरनेट व्यसन, सायबर लैंगिक गुन्हे, डिजिटल वेलनेस तसेच कृत्रिम बुद्धिमत्ताचा सुरक्षित वापर अशा विविध विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. आहान फाउंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली पाटणकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उन्मेष जोशी यांनी सायबर सुरक्षितता, सायबर कायदे, डिजिटल सुरक्षा आणि सायबर वेलनेस या विषयांवर मार्गदर्शन केले. गुगल इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी समीर जाधव यांनी गुगल किड्स ट्रस्ट अँड सेफ्टी या विषयावर मार्गदर्शन केले. तर महातत्वच्या दीप्ती सहानी यांनी गुगल सेफ्टी टूल्स विषयी विशेष सत्र घेतले. मार्गदर्शक सोनाली पाटणकर, उन्मेष जोशी आणि समीर जाधव यांचा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. प्रशिक्षित शिक्षकांच्या माध्यमातून सायबर सुरक्षिततेचा संदेश व्यापक स्तरावर पोहोचवण्याचा या उपक्रमांचा उद्देश असून विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित डिजिटल वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शिक्षकांनी मोठ्या संख्येने या प्रशिक्षणात सहभागी होऊन मिळालेले ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या सचिव नंदिनी आवडे यांनी केले. विश्व भारत सेवा समिती शहापूर बेळगाव संचलित वसंत विद्यालय शिनोळे खुर्द येथील मुख्याध्यापक राजाराम सखाराम कांबळे तसेच अध्यापिका सौ इंदिरा राजाराम कांबळे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सपत्नीक सत्कार सोहळा रविवार दिनांक 5 जुलै 2026 रोजी ओम मंगल कार्यालय पेनकनहळ्ळी सावगाव रोड येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. तर पाहूया आजची सविस्तर बातमी. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या प्रदीर्घ सेवा काळात राजाराम कांबळे सर आणि इंदिरा कांबळे मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी तसेच आदर्श संस्कार घडवण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला. सत्कार सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी कांबळे दाम्पत्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि संस्कारक्षम कार्याचा गौरव करत त्यांच्या समर्पित सेवेला सलाम केला. पुढील आयुष्यात त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सुखसमृद्धी लाभावी अशा शुभेच्छाही यावेळी देण्यात आल्या. यावेळी सत्कार मूर्तींना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. माजी आमदार राजेश पाटील यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून कांबळे दाम्पत्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले. संपूर्ण सोहळा भावनिक, स्नेहपूर्ण आणि कृतज्ञतेच्या वातावरणात पार पडला. रिपब्लिकन पक्षाच्या वतीने महाड चौदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षाचे औचित्य साधत 14 ऑक्टोबर 2026 पासून संपूर्ण महाराष्ट्रात समाज परिवर्तन काढण्यात येणार असल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. तर पाहूया त्याची सविस्तर बातमी. कोल्हापुरात आयोजित रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना त्यांनी ही घोषणा केली. त्यांनी सांगितले की 14 ऑक्टोबर रोजी सातारा येथून सकाळी समाज परिवर्तन मार्चला प्रारंभ होईल. त्याच दिवशी संध्याकाळी कोल्हापुरात भव्य बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानंतर हा मार्च सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र असा प्रवास करत 18 नोव्हेंबर 2026 रोजी पुणे येथे समारोप होणार आहे. यावेळी बोलताना नामदार आठवले यांनी रिपब्लिकन पक्ष सत्तेत असला तरी सामाजिक प्रश्नांवर संघर्षाची भूमिका कायम ठेवली पाहिजे. समाजाच्या न्याय आणि हक्कासाठी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले पाहिजे असे आवाहन केले. दरम्यान अनुसूचित जातींतील उपवर्गीकरणाच्या मुद्द्यांवरही रिपब्लिकन पक्षाने आपली भूमिका पुन्हा स्पष्ट केली. जातनिहाय जनगणना पूर्ण होईपर्यंत अनुसूचित जातीतील उपवर्गीकरण करू नये अशी पक्षांची ठाम भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. जातनिहाय जनगणनेपूर्वी उपवर्गीकरण करणे अन्यायकारक ठरेल असा दावा त्यांनी केला. रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवडे यांनी सांगितले की
27 जुलै रोजी राज्यातील सर्व जिल्हा व तालुका स्तरावर अनुसूचित जातीतील उपवर्गीकरणाच्या विरोधात आंदोलन करण्याचा ठराव राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राजाभाऊ सरवदे होते. स्वागताध्यक्ष म्हणून कोल्हापूर जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांनी जबाबदारी पार पाडली. यावेळी सीमाताई आठवले, अविनाश महातेकर, बाबूराव कदम, गौतम सोनवणे, पप्पू कादगे, सिद्धार्थ कासारे, काकासाहेब खांबलकर, सुरेश बारशिंग, कांतिकुमार जैन, अशोक गायकवाड, प्राचार्य शहाजी कांबळे, सूर्यकांत वाघमारे, अण्णा वायदंडे, सोहेल शेख, आशाताई रामलू, शिलाताई गांगुर्डे, आशाताई लांडगे, अभयाताई सोनवणे, संगीता आठवले, रमेश मकासरे, श्रीकांत भालेराव, दयाळ बहादूर, डॉक्टर विजय मोरे, प्रकाश जाधव, विनोद जाधव, शैलेश चव्हाण, शशिकांत वाघ, महेंद्र निळे यांच्यासह राज्यभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्राचे राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती CP राधाकृष्णन यांच्यानंतर नियुक्त झालेले विद्यमान राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी पुण्यातील SNDT महिला विद्यापीठाच्या परिसरात भारतरत्न, थोर शिक्षण तज्ञ आणि समाज सुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले. तर पाहूया त्याची सविस्तर बातमी. महर्षी कर्वे यांनी 1916 मध्ये स्थापन केलेल्या SNDT महिला विद्यापीठाच्या 111व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात हा सोहळा पार पडला. यावेळी राज्यपालांनी महर्षी कर्वे यांच्या शिक्षण, स्त्री सक्षमीकरण आणि सामाजिक सुधारणातील ऐतिहासिक योगदानाला अभिवादन केले. कार्यक्रमानंतर राज्यपालांनी महर्षी कर्वे कुटीर येथे भेट देऊन महर्षींच्या कार्याची माहिती घेतली. तसेच विद्यापीठात आयोजित इनोव्हेशन महाकुंभ 2.0 या प्रदर्शनालाही त्यांनी भेट देत विविध नाविन्यपूर्ण संशोधन, तंत्रज्ञान आणि विद्यार्थ्यांच्या अभिनव प्रकल्पाची पाहणी केली. या कार्यक्रमाला विद्यापीठाचे अधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.